तर शहापूर डॉक्टर्स विपक्ष बदलापूर डॉक्टर्स यामध्ये मॅच पाहावयास मिळते. डॉक्टर शहापूर या टीमने अगदी बघितलं तर माऊली वॉरियर्स डॉक्टर शहापूर टीम टार्गेट सेट केलंय निर्धारित 4 षटकांमध्ये 49 धावा म्हणजे 50चं टार्गेट आहे. निर्धारित 24 चेंडूमध्ये 50 करायच्यात. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. पहिली मॅच बघितली तर 67 धाव्यांची इक्वल झाली. सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हर करत असताना जुनेद भाई डॉक्टर यांनी चौकार षटकाराने ती मॅच 4 चेंडूमध्ये फिनिश केली. 16 धावा लागल्या होत्या आणि 16 धावा त्यांनी सक्सेसफुली चेस केल्या. या मॅच मध्ये सक्सेसफुली चेस होतील की शहापूर माहुली वॉरियर्स जिंकतील हे देखील बघणं तितकंच चांगलं राहणार आहे. मॅचला झाली सुरुवात. आमचे दोन्ही ऑफिशियल्स दिलीप बडवी ऑनफिल्ड अंपायर, स्कोअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये राकेश शरज. हॅव वी गो. मॅच स्टार्टेड. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. पॉइंटच्या डोक्यावर हाताला ब्रश. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय. आल्यात 4 धावा चौकार. डॉक्टर हरेशने वर आक्रमण केलं गेलं. पहिला चेंडू फुलटॉस होता. त्यांनी संधी निर्माण केली होती. हर्षल गिफ्ट ज्या पद्धतीने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम कामगिरी करायची इथे डॉक्टरांच्याकडनं झालेली चूक आहे. डोळ्यावर मला वाटतं चष्मा त्यांनी परिधान केला. हातामध्ये ब्रश झाला. हातामध्ये फेविकॉलचं जोड नव्हती. कॅच ड्रॉप झाली. 50चं टार्गेट आहे. शपल होता ऑन साइडला टर्न केला. व्हॉट अ फाउल स्ट्रोक. इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना बॅटर डॉक्टर योगी इज ऑन फायर. एक आला स्कोर द विकेट, दुसराही आला स्कोर द विकेट. एक आला स्वीपर पॉइंट, दुसरा आला डीप बॅकवर्ड स्कोर लेग झोन. निसर्गाचं दान मिळालं इथे. एखादा चेंडू बाउंड्रीवर गेल्यानंतर जो आवाज रिफ्लेक्ट होतोय सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामधील शहरामध्ये हे बसलेले सोनारे म्हणजे भिवंडी तालुक्यामधील ओ संधी आली. विकेट किपर डॉक्टर शशी ने टिपलाय जेल आणि शहापूरकरांनी घेतलाय श्वास. माऊली वॉरियर शहापूर टीम इथे कमबॅक करते. बॅटर परतावा लागेल. डॉक्टर योगी बॅक टू द डगआउट. आमचे डोळखामगावचे डॉक्टर विखंडेस हे तर मला वाटतं स्लीप मध्ये आहेत. ते कधी क्रिकेट खेळत असेल हे देखील आम्हाला माहिती नव्हतं. आज माहिती झालं. डॉक्टर किरण विषय आमचे स्कोरर आहेत. ते तर खूप चांगले क्रिकेट खेळतात कारण त्यांची स्पर्धा ही माझ्याशिवाय कधी झालीच नाही. शहापूर तालुक्यामधील सर्वाधिक स्पर्धा 12 वर्ष आम्ही समालोचन करतोय. तर अशा शहापूर मुरबाड असेल, कसारा असेल, भिवंडी असेल, सातत्याने 12 वर्षाची सेवा आणि आज मला डॉक्टरांचा योग आलाय की डॉक्टरांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्राप्त झाली. हा चेंडू बघू शकतो ऑफस्टंपवर आहे. मिळवती लेंथ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता डॉक्टर निलेशने परंतु आला इथे डॉट बॉल. कमबॅक झालाय. गोलंदाज डॉक्टर हरीश यांच्या माध्यमातून शहापूरकरांसाठी हरीशने हे 2 चेंडू चांगले हाताळले. पहिल्या 2 चेंडूमध्ये त्यांनी 2 चौकार खर्च केले. त्यानंतर कमबॅक झालं. कमबॅक करणं माहिती आहे शहापूरकरांना. बदलापूर डॉक्टर्सला भरपूर मोठी ओ यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हलक्या हाताने अगदी बघितलं तर टर्न करत असताना ऑन द राईज खेळले होते. मिळवते लेंथ पिक करणं इतकं शक्य नाहीये. त्यासाठी तुमचा बॉटम हँड खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑन द टोज बॉटम हँडचा वापर करून खेळत असता, ब्रिजचा वापर करता, त्यावेळेस गॅप सिलेक्शन देखील तितकं महत्वाचं असतं. इथे मिळाली एक सिंगल. अशा पद्धतीने धावा लागल्या धावफलकावर 9. स्लाइस केल्या पॉइंटच्या डोक्यावरनं निघाला.
निघाला सुसाट वेगाने जमिनीला गुदगुल्या करत आलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. चौकार. 3 चौकार या ओव्हरमध्ये लागले गेले डॉक्टर हरीशच्या गोलंदाजी मार्कवर. ज्यावेळेस ते पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार दिले, नंतरचे 3 चेंडू चांगले हाताळले आणि शेवटचे चेंडू आले चौकार. स्कोअर ऑफ द विकेट. बॅकफुटला जात असताना स्लाइस करत असताना हवेमध्ये चेंडू होता आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय करत गेलाय वेगाने. डीप स्वीपर पॉइंट. फास्ट खेळायचे लक्षात असू द्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा इथे धावफलकावर 13 लागल्या. 13. बदलापूरने टॉस जिंकला होता आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता चेसिंग साठी त्यांना यावं लागलंय. 50चं टार्गेट आहे. प्रति षटकामागे 12.50च्या सरासरीने धावा करायच्या होत्या आणि आता आपण बघू शकतो 13 धावा म्हणजे एकंदरीत इथे या धावा चांगल्या आहेत. आस्किंग रन रेट जो आहे 13चा तो मेंटेन ठेवला तरी मॅच शहापूरकरांच्या खात्यामधून, त्यांच्या खिशामधून, त्यांच्या तोंडामधून हा विजयाचा घास बदलापूर डॉक्टर्स आपल्या शहरामध्ये घेऊन जाऊ शकतात. म्हणजे बदलापूर शहर तर शहापूर शहर या दरम्यान होणारी ही संपूर्ण स्पर्धा आणि या स्पर्धेतील दुसरी मॅच पाहायला मिळते. आता एक इनिंग आम्ही घेणार नाहीयेत. आता कॉन्स्टंट मॅच चालू राहणार आहे. कारण पहिल्या मॅचनेच मला वाटतं 1.5 पावणे 2 तास घेतले. यावेळेस ऑन साइडला ऑन द राईट खेळत अलॉंग दी कार्पेट मिड विकेट वरनं आले क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतायत. गुड फिल्डिंग. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाले एक सिंगल. डॉक्टर शशी विकेट किपरच्या भूमिकेत जणू मला वाटतं महेंद्रसिंग धोनीच आहेत. फक्त फरक काय, महेंद्रसिंग धोनीच्या हातात ग्लव्स होते, आमच्या डॉक्टर शशीच्या हातात ग्लव्स नाहीयेत. त्यांना गरजच नाही ग्लव्सची. स्लाइस केल्या पॉइंटच्या झोन मधून हा गॅप आहे. डीप मध्ये स्वीपर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर करेपर्यंत मिळतील 2 धावा. पुन्हा एकदा डॉक्टर शशी. क्या बात आहे. गुड कलेक्शन. एक भिंतच आहे टीम शहापूरकरांची. खेळाडूंना जर पार करायचं असेल तर विकेट किपर शशीला बीट करा तर तुम्हाला 4 मिळतील, नाहीतर 4 मिळणं कठीण आहे. कारण त्यांचा पाठीराखा कोण आहे तर मला वाटतं आमचे वेखंडे डॉक्टर. चांगलं पार्टनरशिप इथे पाहाव्यास मिळते सातत्याने. सोळा धावा धावफलक या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहेत. षटकामांक 2 प्रगतीपथावर असताना डॉक्टर समीर अक्रॉस रन खेळायला गेले. इथे धाव होणार नाहीये आणि रनआउटची संधी निर्माण झाली, परंतु थ्रो डॉक्टर शशी यांनी थोडा वाईट केला. चेंडू अगदी बघितला तर स्टंपवर आदळला असता तर क्लोज कनेक्शन असतं. इट माइट बी व्हेरी क्लोज इफ द डॉक्टर शशी हिट इट टू द स्टंप बट ही थ्रोन द बॉल. इट्स अ फार अवे फ्रॉम द bowlers and that is why batsman should return on the popping crease safely. यावेळेस ड्राईव्ह करतायत लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक मिळाली आहे. वेगाने आले. एक सिंगल मिळेल. इथे प्रतिषटकामागे 13च्या गतीने धावा काढायचे आहेत. असं असताना तुम्हाला प्रत्येकी ओव्हरमध्ये ऍटलीस्ट 2 चौकार तरी येणं गरजेचं आहे. 2 चौकार जर आले नाही तर बदलापूर डॉक्टर्स टीम तुम्ही मागे राहू शकता या चेसमध्ये. 17 धावा धाव फुल कव्हर. चांगली बॉलिंग डॉक्टर समीरची. यावेळेस स्टेट ऑन द ग्राउंड उंच गेलाय. जेल असेल, जेल पकडावा लागेल, परंतु कसं पकडणार. जेल घेण्याच्या प्रवृत्तीमध्ये थोडा क्लास कमी पडला, अभ्यास कमी पडला. अभ्यास कमी असल्यानंतर मार्क देखील कमीच मिळतील. इथे मार्क कमी झालेत. कॅच ड्रॉप झाली. मिळाल्या 2. या 2 दुहेरी धावा अर्जित झाल्या. 2 धावा धावफल कव्हर. 19 लागल्या गेल्या. बॉलिंग डॉक्टर समीरची चांगली आहे. फिल्डिंग इथे मिस फिल्डिंग झाली. वसई नायगाव संघाचं इथे आगमन झालं. शुभ आगमन झालं. डॉक्टर सूर्या, डॉक्टर सत्या, डॉक्टर फिरोज, आप सभी का तहे दिल से इस्तकबाल है. इतक्या दूरवरनं तुम्ही आलेत. धाबा झाला इथे
20 लागल्यात, जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज, 12 चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या मॅच मध्ये पण 12 मध्ये 30च पाहिजे होत्या. सुपर ओव्हर झाली होती, इथे पण सुपर ओव्हर होऊ शकेल, कारण आज सगळ्या मॅच सुपर ओव्हर होऊ असं मी देवाकडे साकडं घालतो. वसई नायगाव संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील सामना बीएमपीए वाडा या संघांच्या दरम्यान होणार आहे. बीएमपीए वाडा, बीएमपीए आणि वाडा संघाचे कर्णधार टॉस झालेला आहे, करून घेतलेला आहे, टॉस जिंकलेला आहे वाडाने. आणि फिल्डिंगच, कारण कोणी जिंको फिल्डिंगच करतात. चॅलेंज कोण घेणार मला कळत नाहीये. रिकिंग बॉन्डिंग कोण बनणार? महेंद्रसिंग धोनी जिंकल्यानंतर फिल्डिंग पेक्षा बॅटिंग घ्यायची. रोहित शर्मा फिल्डिंग घेतो. स्लोवर वन पिक केलाय, चांगला पिक करता आलेला नाहीये बॅटरला, परंतु गोलंदाजाने पिक केलाय बॅटरला की मी अशीच बॉलिंग करणार. डॉक्टर प्रवीण कौशल्य दाखवतोय. डॉक्टर निलेश आहेत. लेग ब्रेक, बॅटची एज, डॉट बॉल, डॉट बॉल आणि डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढी मॅच शहापूरकर, माहुली वॉरियर्स हे योद्धे, शहापूरचा योद्धा. क्या बात आहे. विकेट कीपर आपण बघू शकतो. चला 2 बॉल झालेत. 10 चेंडू मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू आणि 30 धावा. यावेळेस स्लाइस केलाय आपण बघू शकतो. बॅकफुटला जात असताना हार्ड पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन वरनं आले, एकच मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव. शशी, डॉक्टर शशी, महेंद्रसिंग धोनी शहापूरचा. क्या बात आहे, उडवतोय दांडी. धाव बाद. माऊली वॉरियर्सची भिंत म्हणजे डॉक्टर शशी. काय जबरदस्त फिल्डिंग केली डॉक्टर शशीने, ते आमचं मन जिंकलंय. आज प्रभावशाली विकेट किपिंग पाहायला मिळाली डॉक्टर शशी यांच्या माध्यमातून. 9 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. यावेळेस थांबून ऑन साइडला टर्न केलाय, फुल केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. ओ फंबलिंग चालू आहे. डॉक्टर पीके, मला वाटलं पीके चित्रपटातील आमिर खानच आहेत. पीके यांच्या माध्यमातून मिस फिल्डिंग झाली, मिस फिल्डिंग नाही तर फंबलिंग झाली. तिथे थोडंसं फुटबॉल फिल्डिंग देखील सुरू केली होती त्यांनी, बेसबॉल देखील सुरू केली होती, अडवण्याचा प्रयत्न केला होता, रनिंग देखील केली, थ्रो देखील केला. धावा मिळाल्या इथे 3 धाव्यांनी आता समीकरण राहिले 26 धाव्यांचं. 8 चेंडू आणि 26 धावा. 8 balls and 26 runs are required over here. Team Badlapur against top Shahpur team. Here we go. The bowler Praveen is excellently bowled. This time pitching to the middle of the length. Dr. Shashi and Dr. Shashi. It means the batsman should be back to the pavilion. In the air, takes a simple catch. One more wicket is taken by the Praveen. But whole credit goes to the wicket keeper Shashi. महेंद्रसिंग धोनीची उपमा आम्ही का दिली बघा. घाम फुटलाय शशीला, परंतु मला वाटतं समोरच्या टीमला घाम फुटलाय, कारण फिल्डिंगच खतरनाक केली त्यांच्या माध्यमातून. शहापूर टीम स्ट्रॉंग आहे. शहापूर टीम इथे विजयाच्या जवळ पोहोचली, कारण इथून 26 धावा काढणं मला तर वाटतं फार अवघड जाणार आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. प्रिन्स मूवीज या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हेल्थ हायजीन या ठिकाणी वापरलं गेले पाण्याच्या स्वरूपामध्ये, कारण एनर्जी मिळणं गरजेची आहे. स्पर्धेला देखील एनर्जी इथे दिली जाते.
स्कोररच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी डॉक्टर किरण बिशे. तर मॅचला होते सुरुवात, कारण आता चेंडू राहिलेत 7 आणि जिंकण्यासाठी धावा एकंदरीत रनआउटची संधी. ओ डायरेक्ट हिट झाला नाही, डायरेक्ट हिट झाला नाहीये. काय जबरदस्त फिल्डिंग डॉक्टर शशीची पाहायला मिळाली. सहा मध्ये 25 करायचे, 6 मध्ये 25 फार अवघड आहेत. 6 मध्ये 25 अवघड आहेत. समीकरण इक्वेशन इट्स व्हेरी डिफिकल्ट. इनसाइड आउट मिस टायमिंग आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर झोनच्या डोक्यावरनं फ्लाय. इट्स अ फॅबुलस हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. डिफिकल्ट टास्क इथे फिनिश करत असताना आलाय. पहिल्या चेंडूवर डीप एक्स्ट्रा कव्हर ऑन द राईट. षटकार. 5 मध्ये 19ची गरज आहे. मॅच रंगली आहे, मॅच संपली नाहीये, कारण येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर ही मॅच बदल घेणार आहे. निसर्गाचा नियम म्हणजे बदल. असं बघितलं तर पूर्वी डोंगरच होते, हे हायवे देखील नव्हता. हायवे आला, वस्ती वाढली, लोकवस्ती वाढल्यानंतर शहरीकरण झालं आणि शहरीकरण झाल्यानंतर 16 ग्राउंड तयार झालं. 16 ग्राउंड तयार झाल्यानंतर डॉक्टर्स प्रीमियर लीग सुरू झाली. 8वं पर्व. आणखीन एक दर्जादार फटका पाहायला मिळतो. डीपेक्षा कव्हर झोन मध्ये गॅप मध्ये आहे. चौकार चौकार चौकार. 4 धावा. आता मात्र शहापूरकरांच्या हृदयावर कुठेतरी अधिरज्य गाजवण्याचा प्रयत्न केला जातोय. बदलापूर या बॅटरच्या माध्यमातून डॉक्टर चंद्रेश. डॉक्टर चंद्रेश 3 मध्ये 11 वर खेळतोय. 4 मध्ये करायचे 15. स्ट्रॅटेजी डॉक्टर शशीला बनवावी लागेल. 4 चेंडू 15 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग आणि देन सुपर ओव्हर विथ चेसिंग असं आपण म्हणू शकतो. सुपर ओव्हर झाल्यानंतर कंपल्सरी चेसिंग आहे. सुपर ओव्हर होण्यासाठी पुन्हा होईल का? मी तर म्हणेल आजच्या सगळ्या मॅच सुपर ओव्हर झाल्या तरी हरकत नाहीये, कारण कोण ना कोण भारी होण्यासाठी ऍटलीस्ट दुसरी संधी प्रत्येकाला मिळणं गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये संदेश रोटे यांनी मॅच तर सुपर ओव्हर मध्ये नेली, परंतु डॉक्टर जुनेद या अष्टपैलू खेळाडूने ती मॅच 1 साइडेड 4 मध्ये जिंकवली. पालघरची टीम, वाड्याची टीम, डहाणूची टीम, म्हणजे जो सगळा परिसर बघितला तर आमच्या शहापूरचा पुढचा परिसर, त्यानंतर हा परिसर बघितला तर भिवंडी असेल, कल्याण असेल, बदलापूर असेल, हा अगदी बघितला शहापूरच्या अलीकडचा परिसर, ठाणे जिल्ह्यामधील नामवंत तालुके आणि या तालुक्यांमध्ये रिप्रेझेंट करणारे डॉक्टर्स या सर्वांच्या एकजुटीने ही स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेचं औचित्य डॉक्टर प्रीमियर लीग माहुली वॉरियर्स या योद्ध्यांच्या संघटनेच्या माध्यमातून शहापूरकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील इथे समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत. बॅटिंग स्ट्राईकवर येणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का बघावं लागेल. शशीच्या हातामधून धाव काढणं कठीण आहे. स्ट्राईक मिळाली नाहीये. आता 3 मध्ये करायचे 13 का 14. 3 चेंडू 14 धावा. छत्तीस धावा धावफोल का पाहायला मिळत आहेत. 3 मध्ये आता 14 करायचे कंपल्सरी. हे होतील का हे बघावं लागेल. इथे लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल असेल. 1 धाव अतिरिक्त स्वरूपात लागली, म्हणजे स्कोर कार्डवर लागल्यानंतर 1 धाव चेसिंग मधील कमी झाली. 37 धावा धावफल कवर. 13ची गरज.
3-13 बॅटची एज आणि डॉक्टर शशी म्हणजे बॅट्समननी पाठीमागे बघायचं नाही, त्यांनी डायरेक्ट डगआउट मध्ये जायचं. वन मोर कॅच, वन मोर ब्युटिफुल कॅच. आज महेंद्रसिंग धोनीने जरी कामगिरी पाहिली तर ते स्वतःचे गिफ्ट डॉक्टर शशीला अर्पण करतील. क्या बात आहे. शहापूरकरांच्या मानामध्ये आणखीन एक तोरा, आणखीन एक फलंदाज बाद बदलापूर डॉक्टर्स टीमचा. दोन चेंडू 13 धावा, 2 मध्ये 2 षटकार आले तर मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल. डॉक्टर संकेत आलेत. विजयाचे संकेत जर या इथे षटकार आला तर विजयाचा संकेत येईल, इथे षटकार आला नाही तर विजयाचं हे गणितच पूर्णपणे शहापूरकरांच्या बाजूने झुकेल. हा महत्वपूर्ण चेंडू आहे. शेवटचा चेंडू काय असेल तो विसरून जा, सगळ्यात महत्वाचा हा चेंडू आहे. इथे जर मोठा फटका आला नाही तर मॅच संपलेली आहे. इथून मॅच संपलेली आहे, कारण आता एक चेंडू मध्ये 12 होणं कठीण आहे. पुढील सामना BMPA भिवंडी वर्सेस वाडा वॉरियर्स. वाडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. वाडा संघ तयार राहावं. शेवटचा चेंडू, 12 धावांची आवश्यकता. डॉक्टर अमोल टू चंद्रेश. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. अशा पद्धतीने मॅच जिंकली शहापूर माहुली वॉरियर्स या संघाने. हार्ड लक बदलापूर डॉक्टर्स टीम. बदलापूरकर टीमचा आम्ही इथे करतोय कौतुक आणि अत्यंत मनापासून आम्हाला अभिमान वाटतोय. शहापूरकरांनी मारली आहे या मॅच मध्ये मुसंडी बाजी आणि त्यांनी या मॅच मध्ये पराभूत केलंय टीम बदलापूरला. बदलापूर हार्ड लक, कॉंग्रॅच्युलेशन शहापूर टीम. नेक्स्ट विश यू ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट राऊंड. तर पुन्हा एकदा तुमचे आम्ही आभार मानतो. वेडा ठाणे वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशन ठाणे वर्सेस डहाणू वॉरियर्स यांनी टॉस करण्यासाठी दोन्ही कप्तान संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येणे. वेडा डहाणू संघनायक कॅप्टन. डॉक्टर पीके चला आपण मायक्रोफोनवर. वाडा वॉरियर्स यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि या सामन्यासाठी वाडा व्हर्सेस BMPA या सामन्यासाठी पंच आहेत ते मिस्टर दिलीप बडवी आणि अमोल गोरे. एस वेडा आणि तर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आम्हाला प्राप्त झालेला आहे टीम भिवंडी. डॉक्टर जुनेद यांनी पहिल्या मॅच मध्ये मुसंडी मारली आणि कल्याण लॉजिस्टिक यांना पराभूत केलं. तर भिवंडीचा स्टार डॉक्टर जुनेद आपण यायचंय. आपल्याला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पुरस्कृत केली गेली आहे. ही मॅन ऑफ द मॅच आपल्याला प्राप्त झाली आहे. डॉक्टर जुनेद भाई आप जल्दी से आइए और ये मैन ऑफ द मैच आपको यहाँ पे प्रदान की जाती है. माहुली वॉरियर शाहपुर की तरफ से DPL 8 की ये पहले मैन ऑफ द मैच ट्रॉफी और ये शाहपुर आणि दूसरा मैन ऑफ द मैच मैन ऑफ द मैच डॉक्टर महेश यांना दिली जाते. डॉक्टर महेश आपण देखील या, आपल्याला देखील मॅन ऑफ द मॅच दिली जाईल
आणि जुनेद भाई, डॉक्टर जुनेद भाई आपण या. डॉक्टर जुनेद, डॉक्टर जुनेद कम यार. वाडा संघाचा 12वा प्लेयर आणि बीएमपी संघाचा 12वा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे. पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर सुरू करावा. प्लीज स्पीड अप. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी थोडं कॉपरेट करावं. वाडाचे 12वे प्लेयर आलेले आहेत. बीएमपीचा 12वा प्लेयर बीएमपी. Dr. Junaid, please come over here and accept the Man of the Match trophy, which is sponsored by Dr. Premier League, the edition of the 8th, and you are selected as a Man of the Match because you played really well. Dr. Amol, please give a Man of the Match through your hand. Dr. Amol, I requested to Dr. Amol to hand over the Man of the Match trophy to a glorious and a classic trendy batsman, Dr. Junaid. And the next match, second Man of the Match, the goes to Dr. Mahesh. Dr. Mahesh Vekhande is a selected of Man of the Match. Dr. Amol, hand over the trophy. I'm very excited and I'm very happy because Dr. Mahesh Vekhande, who worked on the Gramin Dokam area, sincerely almost 70 kilometers distance he passed away, and then he came and performed really well. Impressive. आता मायक्रोफोनवर मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल आमचे डॉक्टर प्रशांत. डॉक्टर प्रशांत आपण यायचंय. आतापर्यंत धुवाधार अशी फलंदाजी बघायला मिळते ती बीएमपी संघाच्या खेळाडूंकडून. फलंदाज डॉक्टर जयेश यांच्याकडून आतापर्यंत धुवाधार अशी फलंदाजी बघायला मिळते. परत एक वेळा दिशाहीन चेंडू अतिरिक्त धाव मिळवून देते ती बीएमपी संघाला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15. अक्षय गोलंदाजी करतायत ते अक्षय. स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर. परत एक वेळा तडकवलेला चेंडू आणि बघूया, एक धाव तर पळून काढली आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय ते डॉक्टर जयेश यांना. बीएमपी संघाला धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावा. सुंदर अशी गोलंदाजी, पुनरागमन केले ते डॉक्टर जयेश यांच्या रूपाने. पवन स्ट्राईकला आहेत ते पवन, नॉन स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर जयेश. गोलंदाजी करतायत ते अक्षय वाडा संघाकडून. बघूया आणि हा
उंच उंच मारला रे भावा, मिळाला त्या 6 धावा. डॉक्टर पवन यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 22 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 22. मी बदलापूर संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण पार्टिसिपेशन ट्रॉफीसाठी मंचाकडे यायचंय. बदलापूर संघाचे कर्णधार, आपणास विनंती आहे की आपण पार्टिसिपेशन ट्रॉफीसाठी मंचाकडे यायचंय, स्टेजकडे यायचंय. मित्रांनो, माऊली वॉरियर्स शहापूर आयोजित DPL पर्व 8व्यातील हा तिसरा सामना प्रगतीपर आहे. BMPA भिवंडी संघ फलंदाजीसाठी उतरलेले आहे. वाडा संघ क्षेत्ररक्षण करत आहे. मी डॉक्टर किशोर भोईर सरांना विनंती करतोय की आपण डॉक्टर पंकज बंगाळे सरांना पार्टिसिपेशन ट्रॉफी द्यायची. धन्यवाद सर. मी बदलापूर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण जेवण केल्याशिवाय निघायचं नाही. आपण सुद्धा ह्या सामन्यांचा त्यानंतर जेवण केल्यानंतर सामन्यांचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. वाडा संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते डॉक्टर हितेश. स्ट्राईकला आहेत ते तडफदार फलंदाज डॉक्टर जयेश. नॉन स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर पवन. वाडा संघाने मी आपणास सांगू इच्छितो की वाडा संघाकडे नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं ते BMPA भिवंडी संघाला. आतापर्यंत आश्वासक अशी सुरुवात म्हणावी लागेल ते BMPA भिवंडी संघाकडून. तडफदार फलंदाज दोन्ही आघाडीचे दोन्ही फलंदाज क्रीजवरती अजून तक धावून आहेत. आतापर्यंत सुंदर अशी फटकेबाजी बघायला मिळाली. डॉक्टर हितेश यांची अचूक अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. पुनरागमन केलंय ते वाडा संघासाठी आणि एका धावावरती समाधान मानावं लागतं BMPA भिवंडी संघाला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोचले ती 23. बिनबाद 23. दुसरं षटक प्रगतीपर. पुन्हा टाकलेला हा फुलटा चेंडू, लॉंगॉनच्या गेलेला दिसू चेंडू. तेवढं सुंदर अशी फलंदाजी आणि मिळाल्या त्या 4 धावा. डॉक्टर पवन यांच्या बॅटमधून निघालेला तडफदार हा चौकार. या 4 धावापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. बिनबाद 27. अत्यंत सुंदर अशी आश्वासक अशी सुरुवात म्हणावी लागेल ती BMPA भिवंडी संघाची. मी आपणास सांगू इच्छितो की पहिल्या षटकामध्ये 22 धावा तडकावून काढल्या होत्या. त्यानंतर हे दुसरं षटक प्रगतीपर आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि एकूण 40 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरचा हा 5वा चेंडू प्रगतीपर. आता मात्र सुंदर असा हा चेंडू. तेवढंच गचाळ असं क्षेत्ररक्षण. 1 धाव तर पडून काढली आणि बघूया आणि फलंदाज धावचीत झालेत. पहिला गडी गमावला तो डॉक्टर पवन यांच्या रूपाने BMPA भिवंडी संघाने. धावचीत झाले आणि वाडा संघाने पहिला बळी टिपण्यामध्ये यश मिळवलंय. धावसंख्येत 1 धावेने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 धावा. आता मात्र डॉक्टर भूपेश चिकणे षटकारांचे बादशाह समजले जातात ते भिवंडी BMPA संघाकडून. स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर जयेश. ह्या षटकामधील शेवटचा चेंडू असेल डॉक्टर हितेश यांचा. डॉक्टर भूपेश नॉन स्ट्राईकला आहेत. चिकना फलंदाज आता उतरलाय क्रीज मध्ये.
त्या फलंदाजाचा मला वाटतं त्याची ध्येयष्टीच एकदम चिकनी आहे बघा. पुन्हा टाकलेला फुलटा जसा चेंडू जट जयेश यांना काही समजला नाही. निर्धावाचा चेंडू, ह्या 2 चेंडूंवरती पुनरागमन केले तर डॉक्टर हितेशाने वाडा संघासाठी. निर्धावाचा चेंडू, धावसंख्या स्थिर 40 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर मी आपणास सांगू इच्छितो की 40 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. अजूनही 2 षटक बाकी आहेत. हे इनिंग मधील अजूनही 2 षटक. बघूया डॉक्टर दत्ता गोलंदाजी घेऊन येत आहेत ते वाडा संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि वाडा संघाकडून 3रं षटक आपल्या संघाला पुनरागमन करून देत आहेत का डॉक्टर दत्ता. आतापर्यंत मी आपणास सांगू इच्छितो की पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या तर डॉक्टर अक्षय यांनी, त्यानंतर डॉक्टर हितेश यांनी 18 धावा खर्च केल्या. अशा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा झाल्यात. डॉक्टर दत्ता यांनी टाकलेला चेंडू, डॉक्टर मी म्हणतोय ना डॉक्टर चिकने आहेत ते. सुरुवातच केली ती षटकारांनी खातं उघडलंय ते डॉक्टर भूपेश यांनी. मी तो आपणास मगाशी सुद्धा सांगितलं षटकारांचे बादशाह समजले जातात ते डॉक्टर चिकना असा हा षटकार. सर्व हसतायत. या चिकन्या शब्दामध्ये सर्व काही आहे. पुन्हा एक वेळा तडकावलेला चेंडू. मी पुन्हा एक वेळा सांगतो डॉक्टर चिकने सुंदर असे चिकने फटकार मारतायत आणि षटकार मारतायत बीएमपीए भिवंडी संघासाठी. परत एक वेळा 6 धावा. मला वाटतं बीएमपीए भिवंडी संघाच्या फलंदाजाने ठरवून ठेवलंय धावायचं नाही, फक्त मारायचे ते उंच उंच षटकार चौकार. धावसंख्या गतीने वाढते. डॉक्टर दत्ता यांना पुनरागमन करावं लागेल ते वाडा संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 52. अर्धशतक झाले. भिवंडी बीएमपीए संघाने टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या फलंदाजांसाठी. बघूया पंच उजव्या एसटीच्या अतिशय बाहेर टाकलेला चेंडू. डॉक्टर दत्ता पुनरागमनाच्या प्रतीक्षेत अजूनही. एक अतिरिक्त धाव मिळते. पंच आउट आहे का. अच्छा आउट. यष्टी मागे बाद करण्यात आले ते डॉक्टर भूपेश यांना. पंच वाईट आहे. हो एक अतिरिक्त धाव जोडलेली आहे. एक अतिरिक्त धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53. मात्र आपला अमूल्य असा हा गडी गमावला आहे तो बीएमपीए भिवंडी संघाने. आपणास सांगू इच्छितो की बॉल काउंट नाही होणार मात्र एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्येत वाढ झालेली आहे 53 धावा. आतापर्यंत 2च चेंडूंचा खेळ झालेला आहे. आकाश स्ट्राईकला आहे ते डॉक्टर आकाश. क्लीन बोल्ट. डॉक्टर आकाश क्लीन बोल्ड झालेले आहेत. आता मात्र डॉक्टर दत्ता यांनी पुनरागमन केलेले आहे ते वाडा संघासाठी. 2 चेंडू टिपण्यामध्ये यश मिळवले ते वाडा संघाने. धावसंख्या स्थिर 53 धावांवरती 53.
मी मिलिंद घोलप यांना विनंती करतोय की आपण स्टेजकडे यायचंय. डॉक्टर दत्ता अचूक गोलंदाजी करताना दिसत आहेत ते वाडा संघासाठी. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 53. देशप्रेमी एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय डॉक्टर देशप्रेमी यांना. 1 धावेबरोबर खातं उघडले ते डॉक्टर देशप्रेमी यांनी. धावसंख्येत वाढ 54 धावा 54. गोलंदाजीमध्ये पुनरागमन केलंय आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एक वेळा झेल बाद झालेले ते तडफदार फलंदाज डॉक्टर जयेश. आता मात्र वाडा संघ पुनरागमनाच्या दिशेने आगेकूच करताना. आतापर्यंत 14 धावात खर्च केला डॉक्टर दत्ता यांनी. मात्र 3 गडींना बाद करण्यामध्ये यश मिळवले ते डॉक्टर दत्ता यांनी. वाडा संघासाठी सुंदर असं पुनरागमन गोलंदाजीच्या रूपाने डॉक्टर दत्ता यांच्या रूपाने वाडा संघासाठी. आता मात्र पुन्हा एक वेळा डॉक्टर अशोक सिंग सर. सुंदर अशी गोलंदाजी डॉक्टर दत्ता यांच्या रबने. अचूक अशी गोलंदाजी म्हणता येईल डॉक्टर दत्ता यांची. पंच अतिरिक्त धाव आहे की बॅट मधून निघालेली. लेग बाईस. अच्छा 22. मित्रांनो आपणाला सांगू इच्छितो की माऊली वॉरियर्स शहापूर आयोजित हे DPL पर्व 8व्या मधील हे तिसरा सामना प्रगतीपर आहे. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 55 धावा. 55. डॉक्टर अजित यांचा हा चेंडू. सुंदरशी गोलंदाजी. मी आपणास सांगू इच्छितो मागील 4 चेंडूने हा 5वा चेंडू. पुनरागमनाच्या दिशेने गोलंदाजी करतायत ते वाडा संघ. उंच फटके मारून देण्यामध्ये अटकाव केलेला आहे तो BMP भिवंडी संघाला. बघूया देशप्रेमी चेंडूच्या प्रेमामध्ये आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. थर्ड गल्लीमध्ये एकच धावावरती समाधान मानावं लागतंय ते डॉक्टर देशप्रेमी यांना BMP भिवंडी संघाला. फुलटा चेंडू. यष्टी क्षेत्ररक्षण तैनात आणि झेलबाद झालेले ते डॉक्टर अशोक सिंग सर. वाडा संघाने सामन्यामध्ये पुनरागमन केलंय. बघा आपण सांगू इच्छितो की पहिल्या 2 षटकांमध्ये नुसते चौकार आणि षटकार बघायला मिळाले. मात्र तिसऱ्या षटकापासून पंचांना विनंती करतोय की स्पीडअप करायचंय. आतापर्यंत DPL पर्वातील हा तिसरा सामना चालू आहे. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे. आपल्याला जर योग्य प्रकाश झोतामध्ये जर आपल्याला सामने खेळवायचे असतील, फायनल पर्यंत जर खेळायचं असेल तर नक्कीच आपल्याला स्पीडअप करावं लागेल. फिटनेस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. रिप्लेस क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय वाडा संघाकडून डॉक्टर नितेश यांच्या रूपाने. फुलटा चेंडू तडकावलाय हा उंच 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 आणि मिळतील त्या 6 धावा BMP भिवंडी संघाला.
आता मात्र फलंदाजीने पुनरागमन केले ते भिवंडी संघाच्या फलंदाजांनी. या 6 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती. क्षेत्ररक्षक तैनात, एका धावावरती समाधान मानावं लागते भिवंडी संघाला. आता मात्र स्ट्राईकला येतो डॉक्टर देशप्रेमी. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला चेंडू. यष्टी मागे बाद झालेले आहेत ते, झेलबाद झालेले आहेत ते डॉक्टर देशप्रेमी. आणि ह्या इनिंगच्या समाप्तीनंतर नाट्यमयरित्या हा झेल बघायला मिळाला. आणि ह्या पहिल्या इनिंगची समाप्ती झाली ती भिवंडी संघाची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 64 धावा. 65 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते वाडा संघाला भिवंडी संघाने. जिंकण्यासाठी 65 धावा आवश्यक आहेत ते वाडा ह्या संघाला. वाडा संघाच्या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांना विनंती करेन, कर्णधाराला विनंती करतोय की आपण आपल्या आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. मी भिवंडी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायच्या आहेत. आपण वेळेच्या अभावी 5 षटकांच्या ऐवजी 4 षटकांचा सामना खेळवतोय. डॉक्टर जयेश, डॉक्टर पवन, डॉक्टर मनीष सर, डॉक्टर योगेश सर, डॉक्टर देशप्रेमी, मी आपणास सांगू इच्छितो की या पुढील सामना वेडा वर्सेस डहाणू या संघामध्ये होईल. वागळे इस्टेट ठाणे वर्सेस डहाणू चॅम्प्स या संघामध्ये सामना होईल. डहाणू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि वागळे इस्टेट ह्या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. मी दोन्ही पंचांना विनंती करतोय की भिवंडी संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांना लगेचच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे. मी वाडा संघाच्या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांना विनंती करतोय की आपण क्रीजचा ताबा घ्यायचा आहे आणि आपल्या दोन्ही आघाडीचे फलंदाज फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. एनडीएफ आणि वसई नायगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण स्टेजकडे यायचंय. नाणेफेक आपल्यामध्ये होणार आहे, टॉससाठी आपण यायचंय. मी डॉक्टर शशी सर यांना विनंती करतोय की आपण टॉस का बॉस टॉस करून घ्यायचा आहे. व्हीएनडीए वर्सेस एनडीएफ. मी माऊली वॉरियर्सच्या खेळाडूंना विनंती करतोय की स्टेजच्या खालती एक चेंडू आलेला आहे, तो चेंडू आपण स्टेजकडे जायचा आहे. पंच स्पीडअप करायचंय. व्हीएनडीए वर्सेस एनडीएफ. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचंय, स्टेजवरती यायचंय. टॉस का बॉस.
याचा काही स्टेज आहे, हा मेन स्टेजवरतीच आपण आयोजित केलेला आहे. मी डॉक्टर शशी, डॉक्टर श्यामल यांना विनंती करतोय की आपण टॉस का बॉस, टॉस करून घ्यायचा आहे. हे आपणास सांगू इच्छितो की आत्ताचा हा सामना बीएमपी भिवंडी वर्सेस वाडा या संघामध्ये खेळवला जात आहे. बीएमपी भिवंडी संघाने 64 धावा केलेल्या आहेत आणि 65 धावांचं आव्हान दिलंय ते वाडा या संघाला. वाडा संघाचे आघाडीचे फलंदाज डॉक्टर अक्षय आणि डॉक्टर ऋषी. स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर अक्षय, नॉन स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर ऋषी. नालासोपारा विन द टॉस. नालासोपारा संघाने लगेचच आपला निर्णय कळवायचा आहे. डॉक्टर पवन पहिलं षटक घेऊन येत आहेत ते बीएमपी भिवंडी संघाकडून. सामना करतील स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर अक्षय. बघूया बघूया आणि 4 धावांनी सुरुवात केली. आउटफील्ड खराब आहे, मला वाटतं क्षेत्ररक्षकांना. डॉक्टर भूपेश आहेत मला वाटतं. एनडीएफ नालासोपारा संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे, फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बॉलर्स नेम पवन, डॉक्टर पवन. पुन्हा बघूया आखूट टप्प्याचा चेंडू. डॉक्टर अक्षय यांना काही समजला नाही. निर्धावाचा चेंडू. आपल्याला ह्या सामन्यामध्ये जर पुनरागमन करायचं असेल, ह्या सामन्यामध्ये जर कमबॅक करायचं असेल तर चौकार षटकारांची आतषबाजी, चौकार षटकर आपल्याला प्रत्येक षटका गणिक मारावं लागतील ते वाडा संघाला. पुन्हा एक वेळा आखूट टप्प्याचा चेंडू. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण डॉक्टर मनीष यांच्या रूपाने. एका धावावरती समाधान मानावं लागतंय ते डॉक्टर अक्षय यांना. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5, बिनबाद 5. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ केलाय. डॉक्टर पवन यांच्या रूपाने पुनरागमन बघायला मिळतंय ते गोलंदाजीच्या स्वरूपात. पुन्हा एक वेळा आखूट टप्प्याचा चेंडू. मिडॉनच्या दिशेने तडकवला चेंडू. 1 धाव तर पळून काढते, बघूया. आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय ते वाडा संघाला. एका धावाबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6, बिनबाद 6. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ खेळून झालेला आहे. आपल्याला या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल, या सामन्यामध्ये जर टिकून राहायचं असेल, पुन्हा एक वेळा असं सुंदर असं पुनरागमन बघायला मिळते डॉक्टर पवन यांच्या रूपाने. एकच धावावरती, पहिल्या चेंडूवरती मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या डॉक्टर पवन यांनी. मात्र पुढचे 4 चेंडूवरती पुनरागमन केले ते डॉक्टर पवन यांनी. धावसंख्या अंकुश लावण्यामध्ये यश मिळवले ते डॉक्टर पवन यांनी बीएमपी भिवंडी संघासाठी. सुंदर असा चेंडू, अचूक असा चेंडू म्हणावा लागेल ते डॉक्टर पवन यांचा. निर्धाव असा चेंडू. डॉक्टर ऋषी यांना काही समजला नाही. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7. अठरा चेंडू मध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ प्रति षटका गणिक 20 धावांची आवश्यकता आहे ती वाडा या संघाला. जवळजवळ प्रति षटका गणिक 20 धावांची आवश्यकता आहे ती
वाडा या संघाला या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ आहे. आपल्याला आतापर्यंत सुंदर असं षटक बघायला मिळालं, मात्र तेवढेच उत्कृष्ट अशा फलंदाजांचा भरणा असलेला हा वाडा संघ. स्ट्राईकला येते डॉक्टर अक्षय, नॉन स्ट्राईकला येते डॉक्टर ऋषी. आता मात्र गोलंदाजी मध्ये पाचारण केले ते डॉक्टर देशप्रेमी यांना बीएमपी भिवंडी संघाने. दुसरं षटक प्रगतीपर. बघूया पहिला चेंडू सामना करतील ते डॉक्टर अक्षय. आखूट टप्प्याचा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका, मात्र तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षकाने, मी म्हणतोय क्षेत्ररक्षकाने गडबड केली आणि मिळाल्या ते 4 धावा. 4 धावांपासून काही रोखलं नाही ते वाडा या संघाला. या 4 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11, बिनबाद 11. मी आपणास पण पुन्हा सांगू इच्छितो या सामन्यामध्ये जर टिकून राहायचं असेल तर चौकार आणि षटकार, मला असं वाटतंय प्रति षटकागणिक 20 ह्या धावांची आवश्यकता आहे ती वाडा या संघाला. पुनरागमन केले ते देशप्रेमी यांनी. क्षेत्ररक्षण तैनात, एकच धावावरती समाधान मानावं लागते डॉक्टर अक्षय यांना. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोचली ती बिनबाद 12. पुनरागमन बघायला मिळाले ते डॉक्टर देशप्रेमी यांच्या रूपाने. सुंदर अचूक अशी गोलंदाजी डॉक्टर प्रेमी यांची, देशप्रेमी यांची. फलंदाजाला इलेव्हेशन मिळू देत नाहीत आणि एका धावावरती समाधान मानावं लागलं. या धावाबरोबर धावसंख्या जाऊन पोचले ती बिनबाद 13. पुनरागमन केले ते डॉक्टर देशप्रेमी यांनी. आता मात्र स्ट्राईकला आहेत ते तडफदार फलंदाज डॉक्टर अक्षय. पुन्हा टाकलेला आखूट टप्प्याचा चेंडू आणि तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण, अचूक अशी फेक आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. मी पुन्हा सांगू इच्छितो वाडा संघाला आपल्या बॅटची कमाल दाखवावी लागेल, आपल्या फलंदाजीची कमाल दाखवावं लागेल. फटके मारावे लागतील आपल्या बॅटमधून जिंकायचं असेल तर, या सामन्यामध्ये जर टिकून राहायचं असेल तर. पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू बघूया आणि हा 6 धावा मिळून दिलेल्या आहेत त्या वाडा या संघाला. ह्या 6 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले ते डॉक्टर ऋषी यांच्या बॅट मधून बघायला मिळाला हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. नो लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. तेरा बॉल 45. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलते. सुंदर असा चेंडू यष्टीचा भेद घेऊन गेला आणि क्लीन बोल्ड झालेले ते डॉक्टर ऋषी. डॉक्टर ऋषी यांना काही समजला नाही, अचूक अशी गोलंदाजी बघायला मिळाली. पुनरागमन केलंय ते डॉक्टर देशप्रेमी यांनी, यष्टींचा भेद केला आणि क्लीन बोल्ड केले ते डॉक्टर ऋषी यांना. धावसंख्या स्थिर 20 या धावांवरती. आता मात्र कीचा ताबा घेत आहेत. स्ट्राईक नॉन स्ट्राईकला येणार आहेत ते डॉक्टर अजित. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 45 धावा आवश्यक आहेत त्या जिंकण्यासाठी वाडा या संघाला. आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले ते डॉक्टर चिकने. आता मात्र गोलंदाजीसाठी साइडला डॉक्टर प्रवीण, डॉक्टर किशोर हात करतायत. फलंदाजीने मारलेले तडकावलेले उंच चेंडू, शेतामध्ये गेलेले चेंडू मिळवण्यासाठी डॉक्टर चिकने सुंदर अशी गोलंदाजी. मिडनच्या दिशेने गेलेला हा चेंडू आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागते वाडा संघाला.
डॉक्टर चिकने सुंदर अशी गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीने पुनरागमन केले ते डॉक्टर चिकने यांनी. धावांवरती अंकुश मिळवण्यात यश मिळवले होते बीएमपी भिवंडी संघाने. मी बीडीसीसी भिवंडी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की स्टेजकडे जागा आहे मित्रांनो, ऊन भरपूर आहे, आपण स्टेजकडे या. डॉक्टर भूपेश चिकने सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते आतापर्यंत त्यांच्या रूपाने बीएमपी भिवंडी संघाची. मी बीडीसीसी भिवंडी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की स्टेजकडे भरपूर खुर्च्या आहेत, आपण स्टेजकडे यायचंय. साईडला तंबूल पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू, गलीच्या दिशेने गेलेला चेंडू. 4 धावा मात्र मिळतील त्या वाडा संघाला. ह्या 4 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती. पुन्हा निर्धाव असा चेंडू. डॉक्टर अक्षय यांना काही समजलं नाही. धावसंख्या स्थिर 26 धावांवरती. बघूया यष्टी मागे गेलेला चेंडू आणि झेलपात झालेले ते डॉक्टर अक्षय. सुंदर अशी सटीक गोलंदाजी बघायला मिळते ती डॉक्टर भूपेंद्र चिकने यांच्या रूपाने. आणि आतापर्यंत 5 चेंडू खर्च केलेले आहेत आणि धावसंख्या मात्र खर्च केलेली आहे फक्त आणि फक्त 6. 5 चेंडू मध्ये मी पंचांना विनंती करतोय की आपण स्पीड अप करायचंय, कृपया सहकार्य करायचंय. सात चेंडू 29 धावा, 39 सॉरी 7 चेंडू 39, 7-39. 5 चेंडू झालेले आहेत. पाच चेंडू झाले सर. बघा पहिला 1 रन, त्यानंतर डॉट, नंतर 1 रन, त्यानंतर 4 रन आणि आउट. सॉरी 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 5वा चेंडू डॉट होता, 6वा चेंडू आउट. सॉरी इट्स मिस्टेक. सहा चेंडू 39 धावा. आसमान तर दाखवावं लागेल आणि पहिला षटकार डॉक्टर अजित यांच्या रूपाने बघायला मिळतोय. बॉलर्स नेम गौरव, डॉक्टर गौरव. मित्रांनो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारून सुद्धा जिंकता येणार नाही. मात्र जर गोलंदाजांनी काही चूक केली, अतिरिक्त धावा दिल्या, अतिरिक्त चेंडू टाकावा लागला तर काही सांगता येत नाही. 1 चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती तरी षटकार आलेला आहे. बघूया डॉक्टर गौरव यांचा चेंडू. डॉक्टर अजित, बघूया पंच वाईड, 1 अतिरिक्त धाव मिळते. मी तुम्हाला सांगू इच्छितो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एक वेळा डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू, 1 अजून अतिरिक्त धाव, धावसंख्येत वाढ.
5 चेंडू 31. 5 चेंडू 31. आता मात्र आपल्या गोलंदाजीने पुनरागमन केलंय. आता मात्र अशक्य असं हे समीकरण. 4 चेंडू 31. मित्रांनो एक डॉट बॉल सर्व समीकरण बदलून गेला. पुन्हा एक वेळा उंच 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 मारलेला चेंडू. मी बोलतोय की मगाच्या चेंडूने समीकरण बदललं आणि हा षटकार. 3 चेंडू 25 धावा आवश्यक आहेत त्या जिंकण्यासाठी वाडा या संघाला. मला वाटतं तिसरं चेंडू डॉक्टर भूपेश यांच्या रूपाने पुनरागमन केलं बीएमपी भिवंडी संघासाठी. अन्यथा ह्या मॅच मध्ये रंगतच आली असती. डॉक्टर गौरव बॉलर्स. एक षटकार एक निर्धाव चेंडू. एक षटकार एक तेरी तो एक मेरी. दोन चेंडू 25 धावा अशक्य प्राय असे आव्हान. अभी तो मेरी. आता गोलंदाज म्हणतात अभी तो मेरी आहे. 2 निर्धाव चेंडू आणि हा मॅच मधील शेवटचा चेंडू. 1 चेंडू 25 धावा. पुन्हा एक वेळा षटकार. यापुढची मॅच डहाणू वर्सेस वागळे स्टेट वेडा. डहाणू या संघाला मी विनंती करतोय की आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचंय. दोन्ही पंच उत्कृष्ट अशी कामगिरी करताना डॉक्टर्स प्रीमियर लीग पर्व 8व माऊली वॉरियर्स शहापूर आयोजित सोनाळ्या ग्राउंड वरती भव्य डॉक्टरांसाठी क्रिकेटचे सामने ओव्हरचे सामने खेळवले जातात. मी समालोचक फर्डे सरांना विनंती करतोय की आपण स्टेजकडे यायचे. मी आपणास सांगू इच्छितो शाह माऊली वॉरियर्स शहापूर आयोजित डॉक्टर्स प्रीमियर लीग पर्व 8व्या मधील आतापर्यंतच्या 3 मॅचेस खेळवल्या गेल्या. 3 सामने खेळवले गेले. पहिली मॅच ही कल्याण रेडिओलॉजिस्ट वर्सेस बीडीसीसी या संघामध्ये खेळली गेली. बीडीसीसी भिवंडी या संघाने विजय प्राप्त केला. त्यानंतरची मॅच बदलापूर वर्सेस शहापूर आयोजकांमध्ये झाली. याच्यामध्ये माऊली वॉरियर्स शहापूर विजेते ठरले. त्यानंतरची तिसरी मॅच ही बीएमपीए भिवंडी वर्सेस वाडा या संघामध्ये खेळवली गेली आणि बीएमपीए भिवंडी संघाने विजेतेपद पटकावलंय. आतापर्यंत भिवंडी या संघाचे भिवंडी या एरियामधील भिवंडी डॉक्टरांनी 2 विजय प्राप्त केलेत. बीएमपीए भिवंडी आणि बीडीसीसी भिवंडी यांच्या रूपाने. आता ही चौथी या डीपीएल पर्व 8व्या मधील चौथी मॅच खेळवली जाते. ती डहाणू वर्सेस वागळे स्टेट ठाणे या संघामध्ये. मी आपणास सांगू इच्छितो परत एक वेळा डहाणू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण. मी वाडा संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण पार्टिसिपेशन ट्रॉफी घेण्यासाठी मंचाकडे यायचंय.